आलो आहे आम्ही ॲक्च्युली कर्देला पोचलो आहे. ही पार्किंग आहे, ही सगळी पार्किंग आहे इकडे आणि समोर कॉटेजेस आहेत हे बघा. आणि आम्ही ॲक्च्युली समोरचंच सांगितलं आहे त्याला, चेकआउट झालेलं आहे आता त्यांचं दुसऱ्यांचं, तर आम्ही समोरच राहणार आहे. आणि संडेला काही जास्त स्टेला राहत नाही ॲक्च्युली. आज गर्दी भरपूर आहे, भरपूर पूर्ण क्राऊड आहे, सगळीकडं फुल आहे. म्हणजे सॅटर्डे मला वाटते पूर्णपणे भरलेलंच होतं सगळं. आम्हाला पहिला रूम घेतलं आहे ना, ते आता जस्ट चेकआउट झालं आहे, तर चेकआउट करत आहेत. ते झालं की इकडून आता फ्रेश होऊन मी तर एकदम पूर्ण फ्रेश होऊनच निघालो तिकडून. पण ह्या आता 2 जणांना अजून फ्रेश व्हायचं आहे. आणि मग इकडे एक परशुरामचा पुतळा आहे, परशुरामाचा एक 40 फुटाचा पुतळा आहे, म्हणजे असं मोठा स्टॅच्यू आहे, तर तिकडे जायचं आहे आम्हाला. तर तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो कसं आहे. तर तुम्ही कर्देला येत असाल आणि तिकडे जर फिरायला तुम्हाला कुठं जायचं असेल तर तुम्हाला कळेल नक्की तुम्ही कुठे कुठे जाऊ शकता. नाही ॲक्च्युली फक्त एक चार्जर होतं घरी माझं आयफोनचं C टाईप, ते मी घरी ठेवून आलो आणि दुसरे कुठलेच चार्जर आणले नाही आहेत. बॅटरी पूर्ण संपलेले आहेत, हे बघा रेड आहे, रेड दोन्ही पण. आणि ह्याच्यात पण 12% आता फक्त बाकी आहे. तर त्यासाठी आता मी त्यांच्याकडे आता इन्व्हर्टर आहे, लाईट नाही आहे, पण त्यांच्याकडे इन्व्हर्टर आहे म्हणून मी आता त्यांच्याकडे चार्जिंगला लावतो आहे. एवढ्या वेळात पण चले तिघं गेले निघून बीचवर. ते बघा थोडा कचरा आहे इकडे, घाण तर आहे, माहीत नाही ॲक्च्युली पावसामुळे ना जास्त साफसफाई होत नाही आहे. इकडे शिंपल्या पण आहे. आज भीगेंगे भाई, बहुत दिन हो गए हैं. कल तो वो पानी देख के अंदर जाने को मन नहीं कर रहा था. तुम क्यों नहीं आ रहे अंदर? चल, मैंने जब ये इसको देखा था ना भाई, ये सन ये ना घरगुती खाने का, वेज में प्लस कपड़े वपड़े चेंज करने का, वो सब ऑप्शन है तेरे पास. 100 रुपये दो, 50 रुपये दो, ये क्या बोलते हैं, कपड़े चेंज करने, कपड़े नहीं, नहाने का. वहाँ पे वैसा आमचा गाईड आहे, याचं गाव आहे इकडे कोकण चिपळूण, म्हणून आम्हाला हा सगळं माहिती देतो. इकडे आले ना तुम्ही फक्त नाव घ्या, केतन कदमचा माणूस आहे, काय टेन्शन नाही. ओ माय गॉड, आम्ही आलो आरे वारे बीच. हे इकडून मी निघू नाही शकत बाहेर, कारण की आपली साईज खूप वाढलेली आहे. बोल ना, सेल्टोस बदलो. हाँ, इसका ये छोटा है, तो यही मत हो गया वेरिएंट ना अभी.
अभी नए नाही variant नाही में देखो, घ्या, बड़े पण आता थोडी तब्येत कमी करा आणि मग बाहेर निघा. नहीं, पर अभी नए वेरिएंट में वो क्लास आहे व्ह्यू. ये आता है, आरे वारीला नाही आम्ही मूनरूफ आता. ऍक्च्युली आम्ही कर्देवरून ना थोडंसं पॅनोरामिक पुढे चालू, परशुरामाच्या पॅनोरामिक. पुतळ्याच्या इकडे चाललोय. लाडगर. तर हा लाडगरचा रस्ता आहे. आता लाडगर वरून आम्ही थोडे पुढे आलोय. रस्ता आहे बघा, असं चढण वगैरे आहे, चढण उतरण आहे मध्ये आधीमध्ये, आणि कंटिन्युअसली पूर्ण कोस्टल रूट आहे. म्हणजे बाजूला ना 8 किलोमीटर हो कंटिन्युअसली गया है. बीच आहे. नाही नाही 8 किलोमीटर नाही हुआ इकडे असं वाटतं. दत्त मंदिर भी जाके एक नंबर एक अभी तो बोला नंबर. मंदिर नहीं जाना है. अरे हाँ, लेकिन एकदम छान. रोजगार आहे का? राइट मारने का तो उससे मारे. आ गया उसका, आ गया. अरे क्या दिख रहा? ओ अरे ते इधर आहे. बीच साईड आलोय आम्ही ऍक्च्युली इकडे परशुरामाच्या पुतळ्याच्या इथे, आणि एक तरी 10-12 किलोमीटर असेल. हा भाई कौन सा भाई रैपर मिला हमको इधर. कुठला रॅपर? MS-14 MS-14चा रॅपर आहे. उभरता हुआ हे समोर ना, हे वाईट उभे असते. हा बकरी बोली अरे डोंट डिस्टर्ब मी. स्कैमर है भाई, ऐसे नहीं दे रहा हूँ. मतलब फोटो निकाल, वीडियो नहीं. हमारे बच्चे मिलके 5-10 यूट्यूब झालंय आजचं. ॲक्च्युली परशुरामाच्या पुतळ्याच्या इकडे आम्ही भरपूर फोटोज वगैरे काढले, सगळं झालंय. आणि परशुरामाची तुम्हाला माहिती जर हवी असेल तर नक्की एकदा गुगल करून बघा. खूप छान आहे जागा, एकदम मस्त आहे, लोकेशन एकदम मस्त आहे, आणि पब्लिक पण येते, म्हणजे बऱ्यापैकी होती पब्लिक तिकडे. थोडासा रस्त्यामध्ये तुम्ही कर्देला वगैरे ह्या साईडला येत असाल ना, तर तुम्हाला जास्त काही वेळ इन्व्हेस्ट करायची गरज नाही आहे. म्हणजे अर्ध्या 1 तासात 8 किलोमीटर आसपास है, 8-9 किलोमीटर. 1 तासात तुम्ही येऊन जाल, म्हणजे नाही का. आणि एक छोटा एक पॉइंट पण, बीच सोडून एक तुम्हाला डोंगरामध्ये असा एक पॉइंट पण बघायला भेटेल. ड्राइव लोकेशन पण चांगलं आहे. हा ड्रायव्हिंग साठी एन्जॉय करायला. मस्त आहे, रोड्स पण एकदम, आणि पूर्ण ग्रीनरी आहे. आता इकडे मध्ये आम्ही एक जागी म्हणजे असं पाणी वाहताना पाहिलेलं, आणि झाडं पण तिकडे छान होते. कुठले मला वाटतं सुपारीचे वगैरे झाडं असतील ते. आता बघतो आम्ही तिकडे जाऊन थांबतो. खूप मस्त स्पॉट वाटत होतात. तिकडे आम्ही थांबणार 1-5 मिनिटं. नदीचे येते ना. हा तर इथे ॲक्च्युली ना रस्त्यात आम्ही मध्ये एक हा स्पॉट बघितलेला, तिकडे आलोय. पाणी एवढं क्लिअर दिसतंय ना इथे. हे ॲक्च्युली सगळं डोंगरातून येते पाणी, ते आहे. हे बघा इकडे एक विहीर आहे. थोडीशी कोकणात भीती तर वाटते की बाबा कुठले एरिया नक्की कसलेत, पण अक्षरशः म्हणजे पूर्ण ना पाण्याच्या आतलं दिसतंय. वाव, एकदम मस्त आहे, एकदम मस्त आहे.
माय गॉड, तिकडे स्विमिंग करतायत काही लोक. भाई उधर स्विमिंग कर रहे लोग. लाजाळू लाजाळू करू घ्या. कर. हो कैसे होता लेकिन ये पता नहीं क्या स्लीपर ये रे. ए, वो भी बाहर से. हे बघा. रुक ना. कोकणात येऊन जर तुम्ही नेचर नाही बघितलं, जर तुम्ही प्रकृतीचा आनंद नाही घेतला तर काय केलं. फक्त बीचवर येऊन भिजून गेले ना, ते कोकण नाही आहे. कोकण म्हणजे हिरवगार, पूर्ण हिरवगार, एकदम झाडी, हे असे डोंगर आणि त्यात हे असे छोटे छोटे पाण्याचे स्पॉट. हे बघा. आम्ही आता ॲक्च्युली ना लाडघर बीचच्या इकडे आलो आहे. खूप मस्त वाटलं इथे रस्त्याला. हे बघा, क्लीन आहे, क्लीन, एकदम छान क्लीन आहे बीच. आणि इथे सगळे होमस्टेज लाईन्स आहेत. आणि पाऊस आलाय. एक नंबर आहे यार बीच. इकडे खरंच राहण्यात अर्थ आहे माहिती, कारण की इकडे पाणी एवढं क्लोज आहे ना. हे बघा, फिरलं ना, एक्सप्लोर केलं ना, खरंच बरेच गोष्टी कळतात नवीन नवीन. अजून नेक्स्ट टाईमचा प्लॅन करण्यासाठी खूप मस्त आहे. मित्रांनो, आता आहे ना ॲक्च्युली संध्याकाळी 6-6:30 झालेत आणि 4 वाजल्यापासून आम्ही खूप भिजलो आहे, खूप भिजत होतो. बीचवरती गेलेलो, फोन वगैरे सगळं, कॅमेरा वगैरे सगळं ठेवून दिलेलं मी आणि फक्त भिजत होतो. आता परत चेंज केले आणि परत ते घातले शर्ट. आणि तिकडे ॲक्च्युली असंच डोंगर वगैरे पण बनवलेलं टाईमपास रेतीमध्ये. पण आता तिकडे ना जयेश आणि रक्षित आहेत. तिकडे स्टिंगरे भेटला आम्हाला. तो म्हणजे आला आहे नाही का असं समुद्रातनं इकडे आला. एवढा खतरनाक, म्हणजे खरंच एवढे घाबरलो ना आम्ही, फुल फाटली आमची की बाबा तो म्हणजे अक्षरशः आम्ही एवढा वेळ 2-2.5 तास आम्ही खेळत होतो. आणि जर तो आम्हाला चुकून जरी कोणाला जर लागला असता ना, बेकार हालत खराब झाली असते आमची. पण नशीब नाही आला आमच्या पायाखाली वगैरे. आता बघतो यांनी, आता मला वाटतं टाकला आहे तो, परत पाण्यात उचलून टाकला आहे. तरी पण बघतो मी जाऊन, तुम्हाला दाखवतो. दिसला सांगू ना तर भिजण्यासाठी हा बीच एक नंबर आहे. आणि परत पाऊस आला आहे, पण भिजण्यासाठी आहे ना खरंच हा बीच एक नंबर आहे. म्हणजे एवढ्या लांब गेलतो ना आम्ही, आणि स्ट्रेट आहे, स्ट्रेट अक्षरशः, म्हणजे एवढा लांबपर्यंत पूर्ण असा ग्राउंड आहे, लांब 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 एकदम प्लेन. म्हणजे आम्ही पूर्ण एवढ्या आतमध्ये जाऊन पण आहे ना फक्त गुडघ्याच्या वरती तेवढंच पाणी होतं, जास्त काहीच नाही. आता हे लोक आलेत ॲक्च्युली ते मासाला टाकून. मग आता मी बघू यार, आता तरी पण इकडे जर आलाच तर मी तुम्हाला दाखवतो परत जाऊन. पाणी बघा, मी आता एवढं लांब आलो आहे आणि हे बघा ते तिकडं उभे आहेत, इथे पाणी आहे. परत तिकडे अजून वरती पूर्ण ते असं पूर्ण प्लेन आहे एवढं. ते आता तिकडे जाऊन उभे आहेत. त्यांना स्टिंगरे ॲक्च्युली 15 दिवस आधी चावलं आहे. अक्षरशः बोलतात की माणूस मरेल
पण तरी पण आता ते काका पारे जात आहे बघा इकडून. आता यांनी काढून तिकडं टाकलं आहे आतमध्ये नेऊन. तरी पण ते काका कशाला तिकडे गेलेत काय माहिती. भीती गेली त्यांची निघून. पण खतरनाक होतं. म्हणजे एवढं असेल तरी पण नाही का, एक चांगलाच मोठा होता. आणि तो दिसणार पण नाही माहिती काय रेतीत. तर फक्त एकच कारण आहे ॲक्च्युली, आम्ही आहे ना वारंवार आम्ही फक्त ओम शांतीला येतो इकडे कर्देला. ते ना त्याचं कारण सगळ्यात मोठं हे पोरं आहेत हे बघा. हा राज, हाय, जय, दीपक. फक्त हे कारण आहेत माहिती. कारण की ह्यांची सर्विस मला माहीत नाही यांना कुठून एवढं प्रोत्साहन करणं. म्हणजे कितीही त्यांना सांगितलं ना, म्हणजे ते म्हणजे दरवर्षी आहेत अजून एवढे वर्ष ते आहेत अशीच सर्विस, अशीच हसत खेळत एवढं मस्त सर्विस देतात. मित्रांनो ॲक्च्युली आज मंडेचे सकाळचे पहाटेचे 5:30 वाजले. 5:30 पावणे 6 आणि आम्ही इथून निघतो आहे. हा ॲक्च्युली आमचा रूम होता. समोर समुद्र आहे. आता हे सुपर लाईट मोड चालू केलं आहे म्हणून थोडंफार दिसेल तुम्हाला समुद्र. दाखवतो हे बघा. जसं जस्ट ॲक्च्युली सनराईज व्हायची मला वाटतं चालू झालं आहे. पण हे सुपर नाईट मोडमध्ये तुम्हाला ॲक्च्युली भरपूर जास्त दिसतं याच्यात. किती वाजले? 8:58 आणि आम्ही माणगावला पोचलो आहे. माणगावला इकडे जोशीवाडेवाले तिकडे आलो आहे. माणगाव स्टेशनच्या इथे का माणगाव स्टेशन मागे त्याजवळ. खूप लवकर आम्ही खूप फास्ट कव्हरअप केलं. नाही आम्हाला ट्रॅफिकच नाही लागलं ना, काही टेन्शनच नाही. आणि रोड थोडासा खराब आहे, जास्त नाही. पण सेल्टोस आहे तर काय एवढं काय वाटत नाही, जाणवत नाही. वरणाची वाट लागली असते. तर इकडे हे बघा, इकडे माणगाव स्टेशन आहे. पण इकडे आम्हाला एक काका दिसले, ते वडापाव तळत होते. तर इकडे आम्ही ॲक्च्युली ना 2 वडापाव खाऊन बघतोय कसे आहेत आणि मग आम्ही ठरवणार की इकडे काय खायचं परत. मी खाताना सुबिटा आयटम आम्ही इकडे घेतलं ॲक्च्युली मिसळपाव घेतलेलं, वडा सांबर. पण अजिबात टेस्ट मजा नाही खरं. तो आम्ही त्या दिवशी थांबलेलो ना जोशीवाडेवालेला पुढे, ती खरंच खूप छान होती टेस्ट. इथे नाही ना ॲक्च्युली कन्सेप्ट कळायलाच नाही वाटतं. पहिलं आम्ही खाल्लेलं फर्स्ट टाईम मागे, तेव्हा बरं होतं, तेव्हा ॲक्च्युली नवीन होतं. पण आता ठीक आहे. तो वडापाव समोरचा खूप जास्त छान होता. आम्ही तिकडे खाणार आहे आता परत. चाय बोलाय ना. तर आम्ही तिकडे खाऊन ना परत आलो आहे काकाकडे इकडे वडापाव खायला. कारण की आम्हाला खरंच आमच्या तोंडाची चव आहे ना परत नीट करायची आहे, छान करायची आहे, म्हणून आलो आहे आम्ही. बघा स्टेशनच्या समोरच आहे, एकदम मस्त वडापाव आहे. चहा पण घेणार. खूप मस्त एक वॉटरफॉल. आता आम्ही तामिनी घाटात आलो आहे आणि खूप पाऊस पडतोय 2-3 दिवस झाले, त्यामुळे आहे ना भरपूर मस्त लास्ट आहे. आता इथून आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहे. तामिनीचं वॉटरफॉलच्या इथे थांबलो आहे आणि एक नंबर नजारा आहे खरंच, खूप भारी. म्हणजे मॉन्सून गेलेला तो परत पाऊस आला आहे, परत आलं आहे सगळं.
तर खरंच छान वाटतंय खूप.